पक्षामध्ये गुरु पुष्यामृत योग 18 तारखेला ह्या दिवशी काय करावं? सोनं खरेदी करावं, चांदी खरेदी करावं, कपडे दागिने घ्यावे? तर माझ्या मते घेऊ नका. बाकी तुमची इच्छा. परंतु पूर्ण वर्षभरामध्ये ह्या पितृ पंधरवड्यामध्ये जे पितर असतात हे पृथ्वीवरती आपल्या वास्तूमध्ये आलेली असतात, लक्षात घ्या. म्हणून ह्या काळामध्ये पितरांची सेवा करायची आहे. अक्षय राहणारा जे पण कर्म आहे, जे तुम्ही ह्या दिवशी कराल ते अक्षय कायम राहतं, त्याचा नाश होत नाही. मित्रांनो, जरी तुमचे पित्र तुमच्यापासून दुःखी होते, तुमच्यापासून त्यांना त्रास झाला असेल, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, तरी देखील ते तुम्हाला क्षमा करतील, आशीर्वाद देतील. ह्या दिवशी तुमच्याकडनं होईल ते दान करावं गरजूवंतांना. वाहत्या पाण्यामध्ये जर का तुम्ही तुकडा तांदूळ त्याचा भात बनवून, तुम्ही भाताचा गोळा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तीळ टाका, थोडी साखर टाका, तूप टाका, हे सर्व गोळा बनवून मोठा पाण्यामध्ये अर्पण करा. पितरांना आवाहन करा आणि दक्षिण दिशेला नमस्कार करून नक्कीच तुम्ही त्यांच्या मुक्ती करता प्रार्थना करा. आणि पितृ अष्टक म्हणायचंय हे तुम्हाला मी देत आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, स्वामी समर्थ कमेंट करायचा. धन्यवाद.